Google Ad is an online advertising platform where advertiser bid for ranking their website. मग इथं गुगल ऍड काय आहे? ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म आहे. मग गुगल ऍड ह्या नावातून काय तुम्हाला नम्रता तुम्हाला काय विचारायचंय का? हात वरती केलाय. अगोदरपासून केलाय. तर ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग गुगल ऍड कुठे कुठे दिसणार आहे तुमची ऍडव्हर्टाइजमेंट? गुगल वरती दिसणार आहे. मग आता मी तुम्हाला जर इथं गुगल ओपन केलं आणि गुगल वरती मी सर्च केलं इंग्लिश ग्रामर बाय आणि एंटर केलं. त्याच्यावरती आपण क्लिक केलं. तर ही जी ऍड दिसते तुम्हाला बघितलं का हे? तर ही कोणती ऍड आहे? सोशल मीडिया मार्केटिंग आहे. तू सांग, अमित तू सांग, हे ऍडव्हर्टाइजमेंट दिसते का तुला कुठं? हे काय आहे? इंग्लिश ग्रामर बाय दरेकर सर नावाचा ब्लॉग आहे. मग ह्याच्यामध्ये तुला ऍड कुठं कुठं दिसली तू सांग. सर ते समोर ग्राफिक डिझायनिंगची. हा मग एक लिहिलंय #1 ग्राफिक डिझायनिंग कोर्सेस. बिकम अ ग्राफिक डिझायनर एक्सपर्ट बाय जॉईनिंग मोस्ट प्रॅक्टिकल बेस्ड ग्राफिक डिझाईन ग्राफिक्स कोर्सेस. तर हे काय दिसतंय तुला? आम्ही ब्लॉग दिसतोय का ऍडव्हर्टाइजमेंट दिसते? इथे दिसते का? तुम्ही आय वरती क्लिक केली तर ऍड्स बाय गुगल. तर ही कोणती ऍड आहे? श्रेया तू सांग. ऍड कोणती ती सांग. बोला की कोणती ऍड आहे ती? शुभांगी तुम्ही सांगा. तुला समजतं का? गुगल ऍड मध्ये किती टाइप्स आहेत? गुगल ऍड मध्ये किती टाइप्स आहेत? लीड देऊ का? गुगल ऍड मध्ये किती टाइप्स आहेत? श्रेया तुला माहिती आहे का? गुगल ऍड मध्ये किती टाइप्स आहेत? सर्च ऍड, सर्च ऍड, डिस्प्ले ऍड, व्हिडिओ ऍड, ऍप प्रमोशन आणि परफॉर्मन्स मार्केटिंग. तर मग ही जे ह्याच्यापैकी ही ऍड कोणती? डिस्प्ले ऍड आहे. तर हा काय आहे? एक डिस्प्ले, त्याच्यावरती तुम्हाला काय दिसते? हे ऍड दिसते. तर ह्याला बोलायचं डिस्प्ले ऍड. सर्च ऍड म्हणजे काय? तर मी गुगल वरती जाऊन काहीतरी सर्च करतोय. मी गुगल वरती जाऊन काय सर्च करणार आहे? सायबर सिक्युरिटी कोर्सेस. एंटर केलं, मला इथं इन्फॉर्मेशन भेटणार आहे. मग ही ज्या ठिकाणी स्पॉन्सर लिहिलेलं आहे त्याला काय बोलतात? गुगल ऍड. ह्याला सर्च इंजिन मार्केटिंग बोलणार का तुम्ही? का नाही बोलणार? सर्च इंजिन मार्केटिंगच बोलणार. पण सर्च इंजिन मार्केटिंगच्या आतमध्ये काय आहे? गुगल ऍड पण येतं, एक बिंग ऍड पण येते. ही गुगल वरती दिसते म्हणून ह्याला गुगल ऍड बोलायचं. सर्च इंजिन मार्केटिंग गुगल ऍड, कारण गुगल वरती दिसते. गुगल ऍडचं एक असतं सर्च नेटवर्क, काय बोललो आपण? सर्च ऍड. दुसरी तुम्हाला आता जी दाखवली त्याला बोलायचं डिस्प्ले ऍड. आणि अजून एक कोणती असते? आपण आता परत एकदा दाखवतो. गुगलमध्ये गेलो तर आपण, गुगल हे ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म आहे वेअर ऍडव्हर्टायझर बिड फॉर रँकिंग देअर वेबसाईट. मग आपण काय करणार आहे? गुगल ऍड वरती साइन इन करणार आहे. साइन इन केल्यानंतर काय? स्टार्ट नाव करणार आहे. जसं आपण स्टार्ट नाव करणार तसं आपलं काय होणार आहे? एक गुगल ऍडचा इथं तुम्हाला परत ओपन करून दाखवतो. गुगल ऍड वरती जायचंय. जमलं तुला अकाउंट ओपन करायला? बरं ठीक आहे. इथं स्टार्ट नाव वरती जायचं. स्टार्ट नाव वरती गेल्यानंतर काय करायचंय? आता मला जर नवीन अकाउंट क्रिएट करायचं तर काय करणार मी?
न्यू गुगल ऍड अकाउंट. मला जर माझा ईमेल आय डी स्विच करायचं तर स्विच. आता मला इथं कोणतं गुगल ऍड अकाउंट आहे? न्यू एनएमडी डीएस. त्याच्यावरती आपण सगळ्या ऍड रन करतो, बरोबर आहे. आता हे डिस्प्ले थोडासा छोटा दिसतोय तर तो मोठा करायचा. इथं थ्री डॉट वरती जायचंय. इथं पर्सेंटेज किती आहे? 80, 1900. झालं का सगळ्यांना? आपण हाऊ मच अमाऊंट वी हॅव स्पेंड टिल डेट? 5,600 रुपये, 5,006 रुपये आपण आतापर्यंत मार्केटिंगसाठी स्पेंड केले. कोणत्या मार्केटिंगसाठी? गुगल ऍड साठी. मग गुगल ऍड मध्ये टोटल किती क्लिक आले आपल्याला त्याच्यामध्ये? हा, 86 क्लिक आले. आणि टोटल कॅम्पेन किती इथं आपले रन? टोटल इथं ऑल कॅम्पेन मध्ये जायचं. टोटल 6 कॅम्पेन आहेत. मग त्याच्यामधले पॉज किती तर ऍक्टिव्ह किती इथं? मग तुम्हाला त्याच्यामध्ये चेक करायचं आहे. आता बघा ह्याचा डीएम चा एक आपण केलेला आहे, तर हा कुठे डिलिव्हरच नाही झाला. झालाय का? हा डिलिव्हर का नसेल झाला? मग ह्याला पॉज करायचा असेल. ह्या कॅम्पेनला मला पॉज करायचं. कुठे जायचं? इनेबल आहे तिथे जाऊन पॉज करायचं तो कॅम्पेन. आता आपण 6 कॅम्पेन रन केले होते. टोटल ऑल कॅम्पेन मध्ये गेलो. ऑल कॅम्पेन मध्ये ऑल कॅम्पेन आणि सर्च कॅम्पेन. टोटल फक्त सर्च कॅम्पेन किती इथं? तर इथं दिसेल 6 कॅम्पेन. ऑल कॅम्पेन मध्ये जाऊन परत मी काय केलं? ऑल कॅम्पेन. इथं गेल्यानंतर परत कॅम्पेन कोणता सिलेक्ट करायचा? किती चालू इथं आता टोटल? 3. आता हे नवनाथ दरेकरचा कोणता आहे? कोणता आहे तो? ह्याला 3,000 रुपये गेले. दुसरा जो कोणता आहे? हे काय? CEH म्हणजे त्याचे तो अजून चालू झाला नाही. का चालू नाही झाला? रिझन काय असेल ते आपल्याला शोधायचं. आता ह्याला काय करतो मी? काल रन केलता तुम्ही, बरोबर आहे. त्याला पॉज करायचंय तर कसं करणार आम्ही? कुठं जाणार तू? इनेबल आहे तिथं काय करणार? पॉज करणार. अजून दुसरीकडे जाणार आपण. END कोणी कशासाठी केला होता? रन करून दाखव. ठीक आहे. हा पण आपला रनच नाही झाला तर ह्याला पण आपण पॉज करायचं. कसं पॉज करायचंय? इथं. पण ह्याच्यामध्ये किती ऍड ग्रुप येतं? तरी एकच ऍड ग्रुप आहे. एका कॅम्पेन मध्ये आपल्याला जर गुगल ऍड रन करायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला गुगल ऍडचं अकाउंट लागेल. गुगल ऍडचं अकाउंट असेल तर आपण काय करू शकतो? कॅम्पेन रन करू शकतो. गुगल ऍड रन करण्यासाठी आपल्याला पैशाची गरज असते. जर आपण अमाऊंट टाकलं ह्याच्यामध्ये तरच आपली ऍड रन होणार. बिलिंग मध्ये मी गेलो आणि ऍड पण. कालचे पैसे गेले आपले आणि त्याच्यामध्ये क्लिक पण आले. नाही आले? तसंच होतं सर. एक मी जो रन केला त्याला पण इम्प्रेशन काही. असं म्हणताय का? कॅन्सल. आता मी नवीन अकाउंट क्रिएट करून दाखवतो. ठीक आहे. आता हे काय ओरेगा टेक NMD इंटिरियर नावाने अकाउंट क्रिएट केले. ते मला नकोय, डिलीट करायचंय अकाउंट. डिलीट करा. रिमूव्ह इट करतो. झालं का? इथं जायचं. हे पण NMD इंटिरियर पण नको, ते डिलीट केलं. रिमूव्ह इट. अकाउंट कसे रिमूव्ह करायचे? जर इन सेटअप प्रोग्रेस असेल तर त्यांना रिमूव्ह करता येईल. रिमूव्ह इट. पंडितजी प्रिडिक्ट आहे ते पण रिमूव्ह इट. आता प्रॉब्लेम काय आहे? आपण ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन नाही केलं त्याच्यामुळे पण आता आपला असा प्रॉब्लेम. आता मला अमित तू सांग, मला हेच अकाउंट यूज करायचं. मी अमितला पहिल्यापासून शिकवतो. जे नवीन मुलं असतील त्यांना पहिल्यापासून शिकवतो. मी इथं टाकतो गुगल ऍड. काय केलं? गुगल ऍड टाकायचं. काय करायचं पुढे? गुगल ऍड वरती क्लिक करायचं. इथं स्टार्ट नाव किंवा साइन इन वरती क्लिक करायचं. साइन इन वरती क्लिक केल्यानंतर आता तू सांग अमित आम्हाला की पुढे काय करू? काय करू? न्यू गुगल ऍड अकाउंट करू का स्विच करू? न्यू गुगल ऍड तुझ्या नावाने आम्हाला करायचंय. न्यू गुगल ऍड. त्याला नाव काय देणार आहे? अमित. आता पुढे काय करू? क्रिएट न्यू युअर फर्स्ट कॅम्पेन करू का खाली घेऊ? तू सांग. क्रिएट युअर फर्स्ट कॅम्पेन. आता इथं काय आहे? नाव येतंय पंडितजी प्रिडिक्ट.
तर इथं काय करायचं आहे, आम्ही तुमची युअर बिझनेस नेम काय आहे, नवनाथ NMD इन्फोटेक बरोबर. झालं. आता इथं तुम्हाला वेबसाईट टाकायची. कोणती वेबसाईट टाकणार तुम्ही, इन्फोटेकची टाका किंवा NMDची टाका, काय असणार. हे करा ना, 5चं करा ना, 4.9 दिसतंय ते 5 करा. ठीक आहे. आता बघा, मी NMD प्रायव्हेट लिमिटेड क्लिक केल्यानंतर किती वेळ लागतो वेबसाईटला, एवढा वेळ कोण वेट करेल का, कोण करेल का. म्हणजे तुम्हाला काल जे सांगितलं होतं त्यांचा लोडिंग टाइम खूप स्लो आहे, साईट पण चालत नाही. का चालत नाही, आपली साईट का चालत नाही, असं केल्यावर कसं होणार. डेटा सायन्स, डेटा अनालिटिक कोर्सेस. आता इथं काय केले, तुम्हाला जो URL टाकायचा आहे ते. आता 2 गोष्टी तुम्हाला लास्ट टाइमला मी वेगळं शिकवलंय की तुम्हाला काय टाकायचंय, तुम्हाला सगळ्यात जास्त लोक जे सर्च करतात ते कीवर्ड सर्च करायचे. पण माझ्या वेबसाईट मध्ये काय आहे, माझी वेबसाईटची स्ट्रेंथ काय आहे, माझी वेबसाईट कशासाठी रँकिंग होईल, त्याचे पण कीवर्ड आपल्याला घेता आले पाहिजे. तर ते आपल्याला आज शिकायचं. ठीक आहे. तर मी माझी वेबसाईट टाकली. नेक्स्ट काय मी शिकवतोय प्रणव, अमित काय शिकवतोय, गुगल ऍडचं अकाउंट कसं क्रिएट करायचं ते शिकवतोय. मग मला हे टाकायची गरज आहे का पुढं. आता मी इथं काय करणार, नेक्स्ट करणार का बॅक करणार, बोला काय करायचं. आता नेक्स्ट करायचं, नेक्स्ट केलं. आता इथं स्किपचं ऑप्शन दिसतंय. आता इथं काय करायचं आपल्याला, गुगल माय बिझनेसला कनेक्ट करायचंय. तर करू शकतात. इथं काय करणार, स्किप. समजलं. तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट रन करायची का आता, चूज युअर गोल फॉर कॅम्पेन नाही, मला फक्त अकाउंट क्रिएट करा. मग हे स्किप करायचं. सेव्हिंग युअर प्रोसेस स्किप करायचं. लिव्ह कॅम्पेन क्रिएशन, आणि आता इथं फक्त बिलिंगचं करायचं आहे. इथं तुमचा अकाउंट नंबर, तुझ्याकडे फोटो आहे का कार्डचा, तर कार्डचं टाकायचं डिटेल. अकाउंट क्रिएट करायला काय वेळ लागतो का, इथं काय नाव टाकणार आहे आपण, इंडिया. ऑफर कोड आहे का काय नाही. ऑर्गनायझेशन ऑल्सो यूज पोस्ट पेड आणि प्रीपेड, हे गोष्ट महत्वाची, प्रीपेड करायची. टोटल अमाऊंट किती टाकायचंय, 700 रुपये टाक, आणि ह्याला कंटिन्यू. कोणाला काय प्रॉब्लेम आला का आता, अकाउंट क्रिएट इथं फक्त काय टाकलं पाहिजे, मग तुम्ही कंटिन्यू करायचं. आज आपल्याला 2 ऍड कंपल्शन करायचंय, तरच लेक्चर सोडणार आहे आपण, अदरवाईज सोडणार नाही. काय करतोय आपण, 84304. व्हेरिफिकेशन मुळे होऊ शकतं का सर. हो, कंटिन्यू झालं का अकाउंट क्रिएट, युअर अकाउंट वॉज क्रिएटेड. आपला पहिला टॉपिक काय होता, हाऊ टू क्रिएट गुगल ऍड अकाउंट. क्रिएट करायला जमेल सगळ्यांना. आता इथं त्यांनी सांगितलंय ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन.
आता मी इथे NMD टाकू का ऑदर टाकू? ऑदर टाकायचा. समजलं? आणि इथे सबमिट टाकायचं. ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट आहे ना ऍड क्रिएटिव्ह डेट्स अँड लोकेशन अँड सर्व्हायव्हर हे सगळं तुम्हाला टाकावं. अनदर ऑर्गनायझेशनचं सर्टिफिकेट टाकलं किंवा पर्सनल टाकलं तरी चालतं. तुम्ही तिचं जर NMD सिलेक्ट केलं असतं तर NMD चेच डॉक्युमेंट टाका आणि त्याचं जर NMD प्रायव्हेट लिमिटेड लिहिलेलं असतं तर मग परत प्रॉब्लेम झाला असता. तर बिलिंग पण कोणतं टाकलंय ते इथं टाकलंय. टोटल लास्ट पेमेंट किती टाकलंय ते. तुमच्याकडे पेमेंट पण झालं. हा झाला डॅशबोर्ड. ह्याच्यामध्ये आता आपल्याला कॅम्पेन क्रिएट करायचं आहे. तर मग न्यू कॅम्पेनमध्ये जाणार. न्यू कॅम्पेनमध्ये गेल्यानंतर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह येतात. कोणते ऑब्जेक्टिव्ह येतं? सेल्स आहे, लीड आहे, वेबसाईट ट्रॅफिक आहे, ॲप प्रमोशन आहे, यूट्यूब रीच आहे आणि लोकल स्टोअर विजिट आहे आणि क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गोल आहे. तर आपल्याला कोणता कॅम्पेन रन करायचा आहे तो तुम्हाला दिसेल. सेल्स करायचं आहे का लीड करायचं आहे का वेबसाईटवरती ट्रॅफिक आणायचं आहे का ॲप प्रमोट करायचं आहे का लोकल स्टोअर. आता मी तुम्हाला एक डिस्प्ले ॲड दाखवली होती. डिस्प्ले ॲड रन जर करायचं असेल तर कोणता ऑब्जेक्टिव्ह चूज करणार तो? अमित, श्रेया, लीड्स. मी जर सेल्स केलं तर नाही का डिस्प्ले ॲड रन होणार? सुपर ओव्हर आली तर मग बॉलिंग कोणाला दिली पाहिजे? बुमराला का हार्दिक पांड्याला? हार्दिक पांड्या पण करू शकतो. फक्त सुपर कोण आहे तुमच्यात? बुमरा. सुपर काय झाली? सुपर ओव्हर झाली. बॅटिंगला राहुल द्रविडला लावायचं का कोणाला लावायचं? शेहवागला. जो फास्ट हिट आता इथं सेल्स आहे. तुम्हाला सेल्स करायचा असेल तर तुम्ही काय करणार? कोणता ऑब्जेक्टिव्ह चूज करणार आहे? सेलचा. पण सेलमध्ये परत टाइप्स भेटतात. इथं बघा सेल्समध्ये गेलं तर परफॉर्मन्स मॅक्स. तुम्हाला जर परफॉर्मन्स मॅक्स ऍड रन करायचे असेल तर तुम्हाला तो कुठे दिसतो? सेल्समध्ये पण दिसतो. सर्च ऍड रन करायची तिथं पण आहे. पर डिमांड जनरेशन तिथं, व्हिडिओ ऍड तिथं पण आहे, डिस्प्ले तिथे पण आहे, शॉपिंग ऍड तिथे आहे. आता श्रेयनी सांगितलं लीड वरती क्लिक कर पण सेल्समध्ये पण ते. मग आता सेल्समध्ये आणि लीडमध्ये काय डिफरन्स आहे? तिथं पण तेच आहेत सगळे ऑब्जेक्टिव्ह. तेच टाईप आहे. कॅम्पेन टाईप किती येतं? परफॉर्मन्स मॅक्स, सर्च, डिमांड जनरेशन. कोणाला काय प्रॉब्लेम येतोय का? वेबसाईट ट्रॅफिक मध्ये जर तुम्ही गेलात तिथे पण तेच येत आहे. वेगळं काय येतंय का? म्हणजे क्रिकेटमध्ये 11 स्टुडंट असतात. क्रिकेटमध्ये फक्त 11च प्लेयर असतात. मग तुमची T20 मॅच असेल तर प्लेयर 11च खेळतील पण वेगळे प्लेयर खेळतील. वन डे असेल तर 11च प्लेयर असतात पण वेगळे खेळतात. मग तुमचा अंदाज काय आहे त्याच्यानुसार आपल्याला ऑब्जेक्टिव्ह चूज करायचा आहे. इथं ऍप प्रमोशन मध्ये जर गेलं तर ऍप प्रमोशन मध्ये बाकीच्या वरल्या 3 ऍप प्रमोशन मध्ये कॅम्पेन टाईप किती इथं? एकच आहे. पहिलीकडे किती होतं? 7 होतं. आता इथं तुम्ही YouTube व्ह्यू आणि एंगेजमेंट वरती जर गेलात तर तुम्हाला किती कॅम्पेन टाईप्स दिसतील? एकच. तुम्हाला जर व्हिडिओ ऍड रन करायचे असेल तर कोणता ऑब्जेक्टिव्ह चूज करशील? ऍप प्रमोशन करतील का वेबसाईट ट्रॅफिक करशील? युट्यूब रीच. युट्यूब रीच. जर व्हिडिओ ऍड रन करायचे असेल तर फक्त युट्यूब रीच. तुम्हाला लोकल स्टोअर करायचं असेल, तुम्हाला तुमच्या ऑफिसला जास्तीत जास्त लोकांना आणायचं असेल तर लोक काय करतील? लोकल स्टोअर व्हिजिटवर परफॉर्मन्स मॅक्स ऍड रन करून तुम्हाला काय करायचं? क्रिएट विदाउट गोल. हे जे सगळे वरती तर ते हिथून जर करायचे असेल तर हिथून सगळे करू शकता. दिसते का? ह्याच्यामध्ये जास्त आहे का? पलीकडे किती येते? एवढेच होते. इथे एक जास्त आहे. कोणता आहे? रिसर्च, डिमांड जनरेशन, डिस्प्ले, शॉपिंग. ह्याच्यामध्ये शॉपिंगचा पण एक वाढला. आधी शॉपिंगचे होते का? जर शॉपिंग ऍड रन करायचे असेल तर कोणता ऑब्जेक्टिव्ह चूज करायचा आहे तुम्हाला? क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गोल. तर मग आता आज आपल्याला कोणता कॅम्पेन रन करायचा आहे? लीडचा, सर्च ऍडचा. तर मग मी काय करणार? वेबसाईट. मला कॉल पण पाहिजे. मग कॉल येतात का ह्याच्यावरून? मग मला कॉल पाहिजे तर मी काय करणार? वेबसाईट ट्रॅफिक वरती जातो, सर्च ऍड रन करतो. इथं येतोय का कॉलचं बटन? मग कॉलचं बटन जर पाहिजे असेल तर सर्च मध्ये सेल्स. डिफरन्स थोडाच आहे. समजलं का? कॉल इथं वेबसाईटची लिंक कॉपी करायची. युनायटेड स्टेट मध्ये राहतोय का आपण? इंडियामध्ये.
नाव काय देणार आपण? AI. कंटिन्यू. आता इथं त्यांनी काय केलंय? सी मोर. ऑब्जेक्टिव्ह चूज करा. ऍड टू कार्ट, परचेस. मेन ऑब्जेक्टिव्ह काय? परचेस. नाव काय पण दिलं असतं तरी चाललं असतं. आता इथं बिडिंग स्ट्रॅटेजी असतात. एक असतं कॉस्ट पर क्लिक. मग किती रुपयाला एक लीड आली पाहिजे, एक क्लिक आली पाहिजे हे तुम्ही ठेवू शकता. कॉस्ट पर क्लिक. माझे जर कॉस्ट पर क्लिक तुम्ही जर 10 कीवर्ड टाकले तर त्याचं काय करायचंय? ॲव्हरेज काढायचं ते तुम्हाला सेटिंग. मला पण काय आहे की कॉस्ट पर क्लिक ठेवायचंच नाही. म्हणजे जेवढं आता माझ्या कॉम्पिटिटरने 50 रुपये ठेवले तर आपलं ऑटोमॅटिकली 51 रुपये होईल. तुम्ही जर 52 रुपये ठेवलं माझं 53 होईल. तर असं हे ऑटोमॅटिकली त्यांना पॉवर देऊन टाकली आपण गुगल ॲडला. आणि ॲडजस्ट युअर बिड टू हेल्प ॲक्वायर न्यू कस्टमर. न्यू कस्टमरला ॲक्वायर करण्यासाठी बिल तुम्हाला हे करायचं आहे. टार्गेट रिटर्न ऑन द स्टेप. ROS लावायचं आहे का तुम्हाला? 300%, 400% रिटर्न ऑन ॲड स्पेंड पण तुम्ही लावू शकता. पण हे कधी? आता लावता येईल का? त्यांनी काय सांगितलंय? ROS कधी? जर तुम्ही 2 ते 3 कॅम्पेन आधी रन केलेले असेल त्याच्यावरून ते अंदाज घेऊन तुम्हाला ROS सांगाय. तुमची वेबसाईट एकदम भंगार असेल तर ते तुम्हाला ROS जास्त देईल. स्टार्टिंगला त्याला काय अंदाज आहे का? आता ऍडव्हर्टाइजमेंट कुठं रन करायची? पुण्यामध्ये. अजून कुठं रन करायची? महाराष्ट्र. एवढं केलं? नो. मोर. नेक्स्ट. कोणाला काय धक्काबुक्की? कोणाला काही समजत नाही असं? काय करायचं पुढं आता? किती झाले? बिडिंग स्ट्रॅटेजी झाली, कॅम्पेन सेटिंग झाली, AI मॅक्स करायचंय का तुम्हाला? करायचंय का AI मॅक्स? सांगा. नको. ब्रँडेड सर्चेस करायचे का? शो ऍड ऑल रिलेव्हंट सर्चेस. शो ऍड ऑन ऑल युअर. आता नवीन टॉपिक तुम्हाला आधी शिकवलं होतं काय? नाही. ब्रँडेड सर्चेस. कंट्रोल ब्रँडेड सर्चेस विथ ब्रँड इन्क्लुजन अँड एक्सक्लुजन. शो ऍड्स ओनली ऑन अनब्रँडेड सर्च. आता ब्रँडेड सर्चेस आणि अनब्रँडेड सर्चेस काय असतं? मी जर आता जर एखाद्याने जर टाकलं बेस्ट AI कोर्सेस, काय झालं पहिलं? बेस्ट AI कोर्सेस. आणि एखाद्याने सर्च केलं डेटा सायन्स कोर्सेस. मग डेटा सायन्सच्या आतमध्ये काय येतं? AI येतं. तरी पण त्याला ते ऍड दिसणार. त्यासाठी मग शो ऍड्स ऑन ऑल युअर रिलेव्हंट सर्चलाच. माझे ज्या कीवर्ड मध्ये आहेत ना तेवढंच. कंट्रोल ब्रँड सर्चेस विथ ब्रँड इन्क्लुजन अँड एक्सक्लुजन. हे 2 नंबरचं कधी करायचंय तुम्हाला? जर तुम्हाला ती इन्क्लुजन म्हणजे इन्क्लूड करायचं असेल आणि एक्सक्लूड करायचं असेल तरच तुम्ही करा. आता बघा मी तुम्हाला आधी काय शिकवलं होतं? कीवर्ड तुम्ही स्वतः टाकणार. आता काय शिकवलंय? कीवर्ड कोण टाकणार? ऑटोमॅटिकली आपली वेबसाईट ते कीवर्ड घेणार. आता इथं कीवर्ड काय घेतलं? आपल्या वेबसाईटच्या रिलेव्हन्सीनुसार कोणते कीवर्ड आलेत? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, बेस्ट डेटा सायन्स कोर्स इन पुणे, डेटा सायन्स कोर्स इन पुणे, बेस्ट डेटा सायन्स कोर्सेस, बेस्ट प्लेसमेंट गॅरंटी. आता इथं काय आहे? डेटा सायन्स. शॉर्ट म्हणून तो काढला. डेटा सायन्स क्लासेस हीज. बाकी सगळं काय? डेटा सायन्स ट्रेनिंग, 100% प्लेसमेंट गॅरंटी, सगळे आले. लर्न डेटा सायन्स सगळे आले. आता हे पण टाकायचे. ह्याला आपली 1 नंबरला वेबसाईट आहे. बोला ना. काय? पण ते नवीन आणलेलं कुठे ते सांगा. तेच डेटा अनालिस्टला त्यांना डेटा सायन्स करायचं.
लर्न डेटा सायन्स. आता बाकीचे कीवर्ड आपण जे काढलेले ते टाकायचे. काय प्रॉब्लेम होणार आहे का? किती पण कीवर्ड. आता आपल्या वेबसाईट मध्ये काय काय कीवर्ड आहेत ते टाकले. AI बद्दल आपल्या वेबसाईट मध्ये आहे का काय? नाही. आता आपण जे आपण रिसर्च केले, कुठे रिसर्च केले डेटा सायन्सचे कोर्सेस. आता मी ह्याच्यामध्ये जर सायबर सिक्युरिटीचे जर ऍड केले तर जमेल का? इथं करू का? कुठे येतो? कोणते येतं? कुठे गेले तुमचे कीवर्ड? हे हे डेटा सायन्स ते केलेलं डेटा आहे, सर. सायन्स आणि ऍक्सेस. सर एखादा कीवर्ड वेबसाईट मधला आणि आपण कीवर्ड रिसर्च केले त्यामधला रिपीट जर झाले नाही होत रे. ते सांगतात तुम्हाला. आता बघा मी तुम्हाला ते तुमचंच डाऊट क्लिअर करतो, तुमचेच कीवर्ड घेऊन. कंट्रोल-C केला. आता ह्याच्यातले ऑलरेडी कीवर्ड आहेत आणि तेच कीवर्ड मी कुठे टाकतोय तर होतंय का आपण चेक करू. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. डबलचं आपल्याला काय होतं. आता इथं काय काय सर्च टर्म मॅचेस. AI मॅक्स टर्म काय सांगितलंय हे नंतर झालं. इथं काय करतात डेटा सायन्स विथ झालं. अजून काय करतोय आपण अफोर्डेबल फीज इथं काय करतोय टाकायचं. आता काय सांगितलं पुणे डेटा सायन्स क्लासेस इन पुणे. अजून काय आलंय आपला बोला. आता कीवर्ड कसे टाकायचे तुम्हाला सांगितले होते ना. ओके तर बघा बेस्ट डेटा सायन्स कंट्रोल-C करून टाका. किंवा कसं टाकणार तुम्ही इथं पण रिकमेंडेशन येतात. GAURTTY असतं का EN असतं. हे कसं टाकतोय आता काय करायचं इन्क्लूड पॉप्युलर कीवर्ड व्ह्यू डिटेल मध्ये जायचं आणि इथं क्लिक करायचं. कंट्रोल-C आन्सर हे डिस्क्रिप्शनचं झालं. हेडलाईन युनिक वरती जाऊ आपण. तर हेडलाईन युनिक वरती काय येतंय ते रिमूव्ह करायचं असेल तर रिमूव्ह करू शकतो. सगळ्यांना समजतंय मी काय करतोय ते. आपल्याला हे गुड करायचंय. ऍव्हरेज स्ट्रेंथ आहे ते गुड करायचं.
ते कशासाठी गुड करायचे आम्ही समजते का तुला? रिलेव्हन्सी स्कोअर वाढण्यासाठी. म्हणजे जे वेबसाईट मध्ये टाकले तेच आपल्या हेडलाईन मध्ये पण टाकतो आपण. ह्याच्यातला फक्त एकच कीवर्ड राहिलाय. कोणता राहिलाय? एवढा. पण एवढा कीवर्ड बसेल का त्याच्यामध्ये? त्याच्यातलं काहीतरी कमी झालं. COUR त्याच्यातलं काय कमी करू शकतो आपण आता? डोकं चालू शकतात का तुम्ही? सगळे टाकले आपण, फक्त आता काय राहिले? साईट. Plain data science from industry fact. NMD. Admissions open for data with AI courses with provide 100% placement. GA Nibra is one of the leading. हे टाकायची गरज आहे का?
कोणतं ओपन केले आपण? कुठे ओपन केले आपण ते? जॉब डिस्क्रिप्शन वगैरे नाही टाकलं का? हम्म? झालं का गुड? नुसतं ड्युरेशन ऑफ टाकून जमेल का उपयोग? LEA साईट लिंक ऍड करायचं. तर कोणत्या कोणत्या व्ह्यू साईड आयडिया साईट लिंक वरती, कोर्सेस ऑफर्ड वरती जायचं, कॉन्टॅक्टस वरती जायचं, ऑनलाईन बुक वरती जायचं, डेटा अँड कोर्सेस वरती जायचं. ते सेव्ह कर. मी जातो ते टाकतो 100%. आता काय टाकणार इथं अजून? डेटा सायन्स कोर्सेस ह्याचा URL आपल्याला लागणार. Ctrl+C करतो आणि ह्याच्यामध्ये कुठे गेलं आपलं? आता पुढची प्रोसेस तुम्ही करा. झालं दोन. तुम्हाला कॉल आउट एक्सटेन्शन करायचे. क्रिएट केलं आपण एवढं. कॉल आउट मध्ये काय टाकणार तुम्ही? 100% प्लेसमेंट. टाका तो 4 कॉल आउट 100% प्लेसमेंट गॅरंटी आणि त्याला प्रमोट करा. मी आलो 5 मिनिटात. अच्छा नवीन त्याला आता स्वप्नील, हा बोल ना. हे रेकॉर्डिंग चालू आहे ना? हो चालू आहे. हॅलो हा बोला ना. सर, मी नवीन जॉईन झालोय.
फर्स्ट डिजिटल लेक्चर आहे का? मार्केटिंग माहिती पाहिजे होती सर थोडी. तुमचं फर्स्ट लेक्चर आहे का आज? हा फर्स्ट लेक्चर आहे सर. नाव काय तुमचं? पवार राम. राम मारू. पवार का? हा सर. ठीक आहे, आपण लेक्चर नंतर कनेक्ट करू आणि बोलू. ठीक आहे सर. तर यामध्ये सरांनी थोडं कमी टाकलंय. आपण जेवढं जास्त इन्फॉर्मेशन फिलअप करून आपला तेवढाच ऑप्टिमायझेशन स्कोर वाढेल. तर आपण कॉल आउट एक्सटेन्शन टाकले, साईड लिंक आपण कमी टाकले होते सरांनी, ते अजून टाकू. आता URL खाली टाकायचं असतं ना, काही जण पूर्ण NMD प्रायव्हेट लिमिटेडच्या वेबसाईटचं म्हणजे होम पेजचं URL टाकून देतात. त्यामुळे आपला रिलेव्हन्सी स्कोर कमी होतो. इथे आपण ज्यासाठी ऍड रन करतोय ना, त्याचाच URL टाकायचा, त्या स्पेसिफिक एका पेजचा. तुम्हाला जर फक्त ऍड रन करायची असेल, तुम्ही कमी टाकल्या तरी चालतं प्रॅक्टिससाठी. पण जेवढं जास्त टाकसाल ना, तेवढा आपला स्कोर वाढेल. त्यामुळे आपण जास्तीत जास्त टाकण्याचा प्रयत्न. हा, तर आपला आता हे पूर्ण ऍड स्ट्रेंथ एक्सलंट झाली, म्हणजे पूर्ण याच्यावर राईट क्लिक आल्या. आपण त्यानंतर खालची स्टेप रन करून घेऊ. तर इथं काय दाखवतोय, अजून कीवर्ड ऍड करायचे असेल तर इथं आपण व्ह्यू करून अप्लाय करू शकतो. ठीक आहे, आपण नाही करायचं. ठीक आहे नाही. तर आपलं बजेट इथं आपण काही पण बजेट टाकू शकतो. ते कन्फर्मेशन साठी सरांना 3200.
आता आपल्या ऍड मध्ये काही एरर्स वगैरे असतील तर चेक एरर चेक करण्यासाठी टाइम घेतो. तर आपण आपल्या अकाउंटला जो मेल आय डी अटॅच केलेला आहे ना त्यावरती एक कन्फर्मेशन साठी मेसेज जातो. तर आपण कन्फर्म करू. सरांच्या मोबाईलवरती एक मेसेज जाईल. तर सध्या मीटिंग मध्ये सर आहे त्यामुळे सरांनी अजून टाइम लागतो. यानंतर स्टेप काय कन्फर्म होऊन जातं आणि आपले ऍड पब्लिश होऊन जाते. बस एवढंच. सर मीटिंग मुळे क्लिक करत नाही त्यामुळे टाइम लागतो. नाही तर 2 सेकंदाचं काम. सर सध्या मीटिंग मध्ये त्यामुळे सर काय कोड म्हणजे एंटर करत नाही. तर एवढंच होतं. आपण कोड टाकल्यानंतर आपली जी काही आपण ऍड क्रिएट केली ती पब्लिश करायची आणि पब्लिश केल्यानंतर थोडा वेळ लागतो त्याला. अंडर रिव्ह्यू मध्ये पडती. तर थोड्या वेळानंतर तर कोणाला काही डाऊट असतील तर विचारू शकता. हॅलो निकिता.
हा. काही डाऊट्स आहे का? सरांनी जशी ऍड सांगितली आतापर्यंत त्याच्यामध्ये काही नाही, डाऊट क्लिअर झाले. ओके चालेल. आन्सर एकच देणार आहे त्याच्यात दुसरं कोणी आपल्या ओळखीचे नाही काय नाही त्यामुळं नाही देतात. थांब. बाकीच्यांना काही डाऊट्स असतील तर विचारू शकता सरांनी आज जी ऍड रन त्यामध्ये. अदरवाईज आपण मीटिंग लिहू करू. पण जॉईनिंग नाव सांग. मीटिंग नाही करायचं दोन ऍड करायचं तरी मग ते म्हणले सर म्हणले दोन एकदा विचारून मीटिंग लिहू करू. आपणच जॉईन करू. हॅलो. हा बोल ना. ऐक ना, जे 7 ऑब्जेक्टिव्ह बद्दल सरांनी सांगितलं ना आज, ठीक आहे, हा वेबसाईट रिगार्डिंग, ठीक आहे, युट्यूब व्हिडिओज, लीड्स, त्याच्यामध्ये वेबसाईट ट्रॅफिक हा आणि अजून काय होतं ऍप प्रमोशन. ऍप प्रमोशनचं तर सरांनी आपल्याला सांगितलं होतं की कसं करायचं नाही का. हो बट म्हणजे माझं असं थोडासा डाऊट आहे की ते सेल्स मध्ये आपण जेव्हा क्लिक करतो खाली नाही का, सरांनी दाखवलं की व्हिडिओ अपलोड करायचे तर मग हा एकच असं ऑप्शन, म्हणजे ते आपल्या ऍड वरती डिपेंड आहे ना की आपल्याला सेल्स करायचंय की लीड्स करायचंय की वेबसाईट ट्रॅफिक आणायची आहे वगैरे. हा तर सगळ्यासाठी वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह आहेत. तर तुम्ही त्यासाठी प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला कळेल की म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये काय काय ऑप्शन असतात. तर आता तुम्हाला जर शॉपिंगसाठी करायची तर ती शॉपिंग ऍड वेगळी झाली, ऍप प्रमोशन ऍड ती वेगळी झाली, वेबसाईट ऍड जी आहे ना ती फक्त आपण अवेअरनेससाठी करू की आमच्या वेबसाईटवर या म्हणजे आपण वेबसाईट ट्रॅफिक वाढवू त्याने. ओके. हा त्यासाठी जे 7 ऑब्जेक्टिव्ह आहे ना त्यावर प्रॅक्टिस. ओके. विचार नाही का सर पॅरेंट बसलेले. सर एक ना हॅलो. 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 हा बोल ना. म्हणजे आता एवढंच आहे ना, म्हणजे लिफ्ट होऊ शकते ना. एक मिनिट सरांना विचार. सर अजून पण दुसरं शिकवणार आहे त्यामुळे सरांनी थोडा वेळ थांबायचं सांगितलंय. कोण कोण ओके. कोण कोण join? कोण कोण join आहे? आपण हे सगळे join. किती जण आहे जॉईन? किती जण आहे? इकडे घे एकदा. निकिता, यशवी, शुभम. काही सगळे जॉईन व्हा एकदा जास्त दिसले पाहिजे. बरोबर. मग याच्यावरून पण जॉईन कर सगळे मिळून. एक मिनिट. हॅलो निकिता. हा सर येणार आहेत 5 मिनिटामध्ये. अजून पण शिकवणार आहेत त्यांना. ओके. ओके. तर सरांनी आज जे काही शिकवलं त्यामध्ये कोणाला काही डाऊट असतील तर विचारू शकता किंवा आपण एकदा ते ऑब्जेक्टिव्ह वरती जा ना प्लीज. अरे त्यासाठी तुला प्रॅक्टिस करावं लागेल.
कारण प्रत्येक ऑब्जेक्टिव्हचा गोल वेगवेगळा असतात, त्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन असतात. ज्यावेळेस प्रॅक्टिस होते ना त्यावेळेस समजून जाईल तुला. ओके. जसं की आता तुला वेबसाईटवर जास्त ट्रॅफिक आणायचं आहे, तर त्यासाठी तू म्हणजे वेबसाईटचं ऑब्जेक्ट सिलेक्ट करशील. आता हा. आपल्याला काय, आपण गुगल ऍड्स करतो क्लासेससाठी, म्हणजे सरांची डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स किंवा AI ची क्लासेस आहे, तर सर्च ऍड करतोय आपण गुगलमध्ये. तर तुला आता जसं शॉपिंग ऍड करायची तर शॉपिंगवर सिलेक्ट करायचं. ओके. येता येते सर 5 मिनिटामध्ये, पुढे थांबवा. हा. किती जण भेटले? नाही नाही, नवीन नवीन आपले हे सोडून रे, हे सोडून ते शुभांगी. शुभांगी, तुम्हाला डाऊट आहे का? तुम्ही जे विचारला होता अगोदर जो क्वेश्चन, आपण म्हणजे ऍड लावतो तर ती कशासाठी वगैरे. हॅलो शुभांगी. टाकवर यायचं. प्लीज. करा के आले, चालेल के आले. कोणला स्टुडिओ डीएमचं लेक्चर काही लेक्चर चालू आहे. जॉईन करा लेक्चर चालू, लेक्चर बाकी आहे. ठीक आहे. एक मिनिट बोल. अजून बाकीच्यांना काही डाऊट असतील विचारू शकतात, सरांनी आज सांगितलं. कोणाला टार्गेटिंग मध्ये असेल, कोणाला कीवर्ड रिसर्च मध्ये असेल, किंवा CPC कॅल्क्युलेशन झालं, किंवा वेबसाईट वगैरे कोणती टाकायची, किंवा रिलेव्हन्सी स्कोअर बद्दल असं, ऑप्टिमायझेशन स्कोअर, किंवा दोन्ही मधला डिफरन्स काय ते विचारायचं असेल विचारू शकता. किती ते रिलेव्हन्स स्कोरचं जे 0 to 10 होतं ना, सरांनी आपल्याला सांगितलेलं होतं, हा ते तू आता बोललास ना, म्हणजे ते हेडलाईन, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, टायटल वगैरे सगळं बघून त्या रिलेटेड आपल्याला कळतं ना. ऑप्टिमायझेशन स्कोर तर त्याच्यामध्ये दिसून येतो आपल्याला साईडला की एक्झॅक्टली किती झालाय. हो, म्हणजे ऑप्टिमायझेशन स्कोअर तिथं आपल्याला राईट साईडला दिसतो. आपल्याला हा. तो मोस्टली म्हणजे 90च्या वरती ठेवावा लागतो, त्यावेळेस रिझल्ट चांगले येतात. आणि रिलेव्हन्सी स्कोअर म्हणजे आपण जे काय हेडलाईन, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, परत साईट लिंक, परत कॉल आउट एक्सटेन्शन जे टाकले त्याने आपला रिलेव्हन्सी स्कोअर वाढतो. आणि कीवर्ड रिसर्च पण इम्पॉर्टंट आहे. आपण कीवर्ड रिसर्च जे टाकले डेटा सायन्स आणि AI साठी, तर हा. ते पण म्हणजे रिलेटेड पाहिजे. त्यासाठी त्यामध्ये आपण डेटा अनालिस्ट किंवा डिजिटल मार्केटिंगचे ऍड नाही करणार, ते रिलेव्हंट नाहीये. तसं जर केलं तर आपला स्कोअर कमी होतो. हा, म्हणजे तो ओके. स्कोअर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही म्हणजे पूर्ण जी ऍड रन केली ना त्यामधलं एक एक टॉपिक चेक करायचं की आपण जे काय एंटर केलं ते म्हणजे रिलिव्हंट आहे की नाही. ओके. हा, रिलेव्हन्सी स्कोअर आणि ऑप्टिमायझेशन स्कोअर हे दोन्ही वेगवेगळे आहेत. हम्म. आणि आपला नेहमी 11% कमी असतो ना, तर त्याचं हे रिझन आहे की आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अजून केलेलं नाही. 3 महिने किंवा 6 महिन्याच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं. तर आपण ते डिजिटल मार्केटिंगसाठी आणि इथिकल हॅकिंगसाठी कॅम्पेन रन केले होते. आपला स्कोअर पण 90च्या वरती होता, म्हणजे 96 वरती, 96, 97 सगळं रिलिव्हंट होतं.
पण आपली वेबसाईट रन नव्हती झाली. तर त्याचं हेच रिझन आहे की आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं नाहीये, त्यामुळे त्या ॲड रन झाल्या नाही. तर त्यासाठी सरांनी आज नवीन अकाउंट क्रिएट करून त्यामधून ॲड रन करून टाकलं. प्रॅक्टिस कर. एक दोनच्या मागच्या सांगू राहिलो प्रॅक्टिस करत नाही तर विचारते कसं समजणार. अजून कोणाला काही डाऊट आहे का? सर येईपर्यंत विचारू शकतो. शुभांगी मॅम, आवाज येतोय का? एवढेच जॉईन आहे. तेच ना, ते राज होतं त्याला म्हटलं होतं आपण, राज पवार नाही त्याला म्हटलं होतं ना लेक्चर नंतर बोलू. पहिलं लेक्चर काय नाही त्याला काय समजलं बी नसतं, पण ते नाही ना join. निकिता अजून काही डाऊट आहे का? नाही स्वप्नील. ठीक आहे. आपले यार कुठे नाही नाही डाऊट नाही. एक काम कर, हे असंच राहू दे. आपण जे कॅम्पेन केलं होतं ना CHचं ते दाखवूया आपण. CHचं आपण काही आपला काही DMचा किती पडले
आता बरं वाटायला लागलं. आता बरं वाटायला लागलं. त्यावर तेच ना एक गोल्ड होती आपण एवढं करू कॉल नाही आला नाही नाही आला नाही हा चालू करून देतील चालू करून ना चालू सर आलो सर लेक्चर आलो तर तुम्ही सांगितलं ठीक आहे येतो तुम्हाला सांगता सांगता कोणत्या गोष्टी आम्हाला पाहिजे आता आपणच राहिलो रे सगळे गेले शुभांगी पण गेली बरोबर कोण झाली चार मला आज बोल ये जो किए थे ना उसको आगे क्लिक आ गई क्लिक होतं हा एवढं कमी याच्यात एवढे क्लिक आणि एवढं कमी पैशात नाही ते त्याचे नाही वर्षापासून चालू झाले होते माहिती का अरे उसका प्रॉब्लम क्या था जो डॉक्यूमेंट वेरिफिकेशन रहता है 6 महीने के अंदर करना वो नहीं किया था 6 महीने के ऊपर हो गया सायबर सिक्युरिटी लय भारी चालली रिलेव्हंट नसून पण 132 क्लिक आला आणि 29च इम्प्रेशन आणि एक रिलिव्हंट नव्हती म्हणजे रिलिव्हंट होती ना सायबर सिक्युरिटीची कुठं होतं त्याला कंटेंट सगळा त्या डिजिटल मार्केटिंगचा हा सरांनी सांगितलं ते का हा सरांनी केली होती ती ना आपली ही सीएची डिजिटल मार्केटिंग काय होती सायबर सिक्युरिटीच्या वेबसाईटवर सर्व डिजिटल मार्केटिंग आपण कसं काय आपण प्रॉपर घेतलं आला ना मला समजलं ना काय म्हणून राहिलं समजा जर आपल्या त्यात प्रोसेस आहे सायबर सिक्युरिटी हा याची आहे ना हा म्हणजे ते मला समजलं मग या वेबसाईटचं मला म्हटलं आपण तर बरोबर ना नाही म्हणजे ते आणि आपल्या गुगल ऍप तेच ना तरी पण तरी एवढं पण कमी भारी याच्यात बनवली होती आपण तरी पण 132 ला ठीक आहे एक आवड आहे आमच्यासाठी तो नको देऊ. तो दुसरा आहे, तो बोलला नाही. चिंगम होगा चिंगम दे. चिंगम होगा चिंगम आणि हे आपण ज्यावेळेस जास्त पैसे ऍड करत जाऊ ना पर डे 500-700 अजून कमी कमी होत जातं. 132 में काय और सर काय आहे, तो 200 सिर्फ सर्वेक्षण 29 सिर्फ 29 अरे काय वो साइबर सिक्योरिटी की एग्रीमेंट नहीं थे ना इसने बनाया था उसमें डिजिटल मार्केटिंग का हमने प्रैक्टिस के लिए सर ने बोला करो 29 इम्प्रेशन वर टीमची बोल त्याच्यावर 142 ला अरे आपण बघा 166 वरती टीमची चालू हा बोलले ना चालू आहे आता सरांनी केली सरांनी बंद केली याच्यात पाय 3 क्लिक आल्या हे चालू करून देऊ आपण हा तेच म्हणतो सीएच ची राहू दे ती चालू करू दे इधर है क्या हाँ टाकलेच नाही दुसरं टाकलं लगेच अकाउंट ते सगळंच बनविलं याच्यात 0-0 आहे का हा तर लिहून याच्यात टाका मग दुसरं काय त्यात हे आता सरचं ते जे होतं ना ते ओपन करून राहू द्या हे होतं ना तेच होतं ते ऑब्जेक्टिव्ह सर आणि लीड सेल्स आणि लीड आहे ना ते जाऊन दे सेल्स आणि लीड आहे ना दोन्हीच्या लावू शकतो समजा ते क्रिकेटचं उदाहरण देते एक बॅटिंगवाला एक बॉलिंगवाला आहे तर बॉलिंगवाला बॅटिंग करू शकतो पण बॅटिंगवाला सारखी बॅटिंग म्हणजे बॅटिंग नाही जमणार बॉलरला
म्हणजे करू शकतं ते, पण तेवढी परफेक्ट नाही जाणार. सेल्स मधून ऍड रन करू शकतो, पण लीड साठी तुला ते नाही येणार. परफेक्ट हा. फिरावं असं. पण आपल्याला एवढं समजलं की आपण करू शकतो. आपला जर कॉन्फिडन्स झाला, त्या अकाउंटचा प्रॉब्लेम होता आणि ते अजून सगळे होते जेवढे पैसे स्पेंड करत जातो ना, अरे ते तेवढं ऑल कमी होतं. कॅम्पेनचं मिळून एवढे सगळ्या कॅम्पेनला मिळून सगळ्या कॅम्पेनचे पैसे पण त्याचं बघ ते म्हणलं एकशे नव्वद सर्च जायला आले वाटतं. सर्च असते ना मग ती. सर्च असं नाही ते ऑल कॅम्पेनचं मिळून आहे. सर्चेचे क्लिक सर्चेचे ऑल कॅम्पेन आहे. आपले क्लिक सर्च 46 आपलं 86 होते. 100 वाढले जवळ. मतलब पता कैसे चलता है कि इधर किए तो उधर क्लिक करा दो, मतलब क्या? इधर दिखता ना, प्रैक्टिस नहीं करती इसलिए तेरे को नहीं अभी देख मैं एनएमडी का ओपन की तो उधर रिकॉर्ड नहीं कर सकते। हाँ इधर दिखता ना, अभी मैं की तो उधर तूने दिख सिर्फ देखा भी तो इधर समझता कि नहीं देखा. तेरे वो स्क्रीन पे ऐसा दिख गया है, फिर तूने वो इधर इम्प्रेशन दिख जाता. अरे ऐड हमारे ऐड करी थी. हमारे कोई सी भी ऐड दिखा कि नहीं है. आ गया OnePlus बाय श्रेया लोखंडे. आ गया ना. हाँ आ गया आ ना. गया. क्या ऐसे ही रहता है. चालू आहे का सेशन संपलं? चालू आहे सर. ते आहे का रामपोर? नाही केला. गेला का? कोई डाउट है क्या? पूछ ले. अरे पूछ ले ना, कोई डाउट हो तो. दिखता को डाउट है। मैं उसको मेरे बात को कैसे नहीं लगता करूँगा? है, उसको डाउट नहीं है। मैं उसको पर्सनली सिखाऊंगा. तू नहीं, बता तेरे को उसको डाउट जो है क्या? डाउट है वो उसको पूछना। तेरे को बताने वाला कौन नहीं फिर हम जाने वाले. हाँ बता जल्दी. हम जाने वाले. मैं कितना रहने के बाद कैसा लगा? कैसा लगा? ये कैमरा चालू है. पैर नहीं नीचे नहीं दिखता है। ये कैसा लगा? क्लिक थ्रू रे. ये देख, ये देख। आपला एक डाऊट राहिला की एवढे सगळे आले पण कॉलेज पण का नाही. सर नंतर तेवढं विचारायचं. बाकीचे गेले. माझ्या याच्यात पहिले सांगते अरे पण आवाज दिसला पाहिजे नवीन झाले. तसं ठीक आहे, आपण जेवढं सांगू शकतो तेवढं टाइमपास केला यायचं. तेवढं करणार आहे. नवीन काय मला वाटत ते झालं लिंक लिहिलं. मजाक मध्ये ते दिंडीत झालं. ते शनिवारावर सुट्टी असते ते ऑफिसला दिलं ती पुढे शिकवणार. नाही 4.5चं पॅकेज दिले. 2 वर्ष एक्सपिरियन्स झाला. स्विच मारलं 6-7 भेट. काम नाही ना. काम पण नाही एवढं केलं पाहिजे. गुगल ॲडचं नाही त्याला सोशल मीडिया काम राहतं हे कठीण असतं. सोशल मीडियाचं आहे ना, म्हणजे मेटा एका दिवसात शिकतो तू. तो काय नाही हे करायचं म्हटलं ना बरं कारण क्लिक येत नाही ना, तर दाखवणं पडतं की त्या आधी इम्प्रेशन क्लिक फोर आहे बरं. पण आपले येते का नाही. आपलं हेच झालं ना. आपलं हे काय पण 3 आणि 4 की पहिल्या दिवशी 3 आले. एका ह्याच्यात म्हणजे जेवढे आपण ऍड करू ना तेवढे अजून
सरले 200 ले 198 क्लिक आले ते स्टार्टिंगले. आपल्याला 100 ते दिसले का किती आले? 132. विचार कर ना, कमी कमी होत गेल्यावर किती. त्यामध्ये आपण फोटो पण ऍड करू. फोटो आहे नाही आपण सीएनचा चांगला कॅम्पेन केला, डिजिटल मार्केटिंगचा राहता केला. परत करू. नाहीतर याला चांगलं केलं येतं ना एडिट करून. आता समजलं आपल्याला एडिट करून फोटो ऍड करू त्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंगचे. त्यात बहुतेक आपण कॉल आउट पण ऍड नाही केली. हा ते सगळं चेक करून. आता काय सॅटर्डे संडे सुट्टीचे करून घेऊ ना. सॅटर्डे संडे सुट्टी आहे ना? तुझे जाना पडेगा. बोलू क्या बीएफ? बोलू क्या उसको? बाहर है क्या? क्रिश्चियन मेरा बाहर है. बॉयफ्रेंड? हाँ बॉयफ्रेंड भी बाहर ही. इतना ऐसे कितनी अच्छी चॉइस है. तर ते कॅम्पेन पण झाले चालू. चालू झाली का? क्लिक पण आले त्याला. हे का आता नाही, आपण मी ते पॉज केले होते ना. आता आपण पब्लिश केलं ते झालं का? रेकॉर्डिंग चालू का बंद केली? चालू. एवढं वेळ पॉज केली नाही ना? नाही काय डाऊट होते त्यांचे, मग आम्ही तेवढे डाऊट वगैरे घेतले. बरं ठीक. आपण काय करतो, ट्राय अगेन करतो. म्हणजे हे काय करू ना आता पब्लिश. ऑनलाईन वाले गेले असतील. ठीक आहे ठीक आहे. आता हे मी काय करतो, आपलं ते नाही आहेत सर. दुसरं कोणाला तरी बोल तर थांबा त्यांना 5-10 मिनिट. नाही ठीक. एक राज पवार म्हणून आहे, तो बोलला की माझं पहिलं लेक्चर, त्याला बोललो लेक्चर नंतर आपण बोलू. आता आहे का ते गेलेले. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, आपल्याला ह्याच्यापासून फायदा झाला पाहिजे. कशापासून? आपण जो कॅम्पेन रन करतोय, किती पैसे आपण स्पेंड करतोय. आता हे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटते. प्रत्येकाला 500-500 रुपये जरी दिले तरी प्रत्येकाने ऍड रन करायची. पैसे कोण टाकणार? आपण टाकणार. तुमचा पोर्टफोलिओ स्ट्रॉंग झाला पाहिजे. आता इथं तुमच्या देखत आपण किती पैसे वेस्ट केलेत? मोर दॅन 6000. आता तुम्ही काय करणार, ज्यावेळेस इंटरव्ह्यूला जाणार त्यावेळेस तुम्हाला विचारणार ते हाऊ मेनी इयर्स ऑफ एक्सपिरियन्स डू यू हॅव. आता असं कोण नाही, हाऊ मच अमाऊंट यू हॅव स्पेंड टिल. तुम्ही सांगू शकता आय हॅव 1 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. मग 1 इयरचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे, तर मग आतापर्यंत अमाऊंट किती स्पेंड केले, तुम्ही किती अमाऊंट स्पेंड केले त्याच्यावरती डिपेंडेंट असेल. त्याच्यावरती काय डिपेंडेंट असेल? पोझिशन पॅकेज किती द्यायचं. हा, त्याच्यावरती डिपेंड. म्हणजे तुम्ही जर 1 वर्ष जॉब आहे पण 500 रुपये आतापर्यंत स्पेंड केले, मग तुम्हाला एक्सपिरियन्स असेल का? जेवढा अमाऊंट स्पेंड केले, म्हणजे का स्पेंड केले त्याच्यामधून रिटर्न्स पण आपल्याला तेवढा भेटलेला आहे. आता माझं जर पोर्टफोलिओ बघितलं तर 3-4 करोड रुपये मी फक्त कशासाठी स्पेंड केले? गुगल ॲडसाठी. कारण मी कोलते पाटील डेव्हलपर त्यांचे ॲड रन करत होतो. त्यांचं किती बजेट आहे? महिन्याचं 3 करोड आहे. किती? आणि त्याच्यामधून त्यांचा रेव्हेन्यू किती जनरेट होतो? 36 ते 38 करोड. आता आपलं बजेट आहे एका एनएमडीचं बजेट किती आहे? आपण डेली 4000 रुपये इंस्टाग्रामला टाकतो आणि 500 रुपये गुगल ॲडला टाकतो. म्हणजे 4500. 4.5 म्हणजे जवळजवळ 1 लाख. किती होतात? 1,45,000 रुपये आपलं टोटल महिन्याचं बजेट आहे. मग 1,45,000 आपण का स्पेंड करतोय? इन रिटर्न्स मध्ये आपण ऍटलिस्ट 50 लाख रुपये कमवतोय महिन्याचे. म्हणजे 1,45,000 रुपये स्पेंड करून ऍटलिस्ट मिनिमम 50 लाख रुपये, मिनिमम 30 लाख रुपये रेव्हेन्यू आपण करतोय. मग चुकीचं आहे. आपण जर 1,50,000 रुपये स्पेंड नसते केले तर आपल्याला मग 50 लाख रुपये कमवले असते. कुछ पाने के लिए कुछ खाना पडता है. तर सेम तीच गोष्ट आहे की तुम्हाला मार्केटिंग किती प्रॉपरली करतात तुम्ही त्याच्यावरती डिपेंडेंट आहे. तर आता हे तर काय करायचं आहे आपल्याला, हे केलं आपण प्रमोट केलं, सगळं पब्लिश झाला. हा पब्लिश करायचं काय? कुठे गेलं ते? हेच होतं का? आजच टाकलं.
नाही. अकाउंट दुसरं असेल की आपलं पुणेच आहे. हे आज 23 आहे ना. 24. मग इथं कसं झालंय? सर हे पहिला अकाउंट आहे आपलं NMDDS आहे. दुसरं कोणतं? ते आता तुम्ही आपण कट केलं बनवलेलं होतं आहे का? NMDDS. नाही कट नाही केलं. कट नाही केलं. इथून जाऊन चेक करू शकतात. खालचं. हे का? पब्लिश केलेलं आहे नाही. का बरं? ते OTP कोड. ठीक आहे. आता इथं काय झालंय, या कॅम्पेन मध्ये गेलो तर आपण कॅम्पेन 0 दिसतोय. मग तो गेला कुठं? मध्ये. ड्राफ्ट. होल कॅम्पेन मध्ये जायचं. कुठे आहे ड्राफ्ट? एडिट करायचंय का डिस्कार्ड करायचं? काय करणार? न्यू कॅम्पेन मध्ये जाणार. न्यू कॅम्पेन, परत ते इकडे जा. हे NMDDS आहे. रिझ्यूम कॅम्पेन ड्राफ्ट. AI कोर्सेस नाव दिलं होतं. नाव काय इम्पॉर्टंट आहे सगळ्यांना समजलं का आता? जर नाव नसतं दिलं तर आपल्याला लक्षात आलं असतं का आपण काय काय केलंय हे सगळं समजलं तुम्हाला. फक्त आता नेक्स्ट करायचं. कोणत्या स्टेज पर्यंत गेलो तर आपण लँग्वेज कोणती सिलेक्ट केली? मग एवढ्या वेळ आपण प्रयत्न केलेला काय झालं का? तुम्ही परत बॅकला का गेलात? बॅकला नाही, कॅम्पेन ओपनच होतं सर. मग आता हे पहिल्यापासून तुम्ही रन करणार. ते एकदा डिजिटल मार्केटिंगचं आणि सायबर सिक्युरिटीचं एकदा चेक करा. ते आता चालू झाले तुम्ही नवीन अकाउंट, क्लिक पण आले त्यावर. झाले ना चालू ते? हो. ACH रिलिव्हंट नव्हतं तरी पण हे एक खूप क्लिक चांगलं आले. झालं. CH मध्ये सगळं डिजिटल मार्केटिंगचं कंटेंट होतं तरी पण एक क्लिक आले. हे करा तुम्ही. आपण ते ओकेच आहे, मी बघितलंय ना कालचं. ते ओकेच हे करा. आणि सर तुम्ही ते ऑनलाईन वाले गेले तरी चालतील. ह्याला शिकवा प्रॉपर थोडंसं, मग तुमच्या लेवलला घेऊन या. तर ते डेटा सायन्स कॅम्पेन तुम्ही रन केलेलं होतं जे आणि हे सगळं अपलोड चालू करून द्या आता. हा, ते डेटा सायन्स सध्या चालू आहे ना चांगलं, त्याला कॉल काय नाही आले ना कॉल. तुम्ही एकदा बोलले होते इथे